नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समर ऑफिसमध्ये आहे आणि ऑफिसमध्ये असताना तो सारखा सोनंदीचा फोटो एकटक बघत असतो। जेव्हा आता ते वृक्षारोपण करायला गेले होते आणि त्यावेळेचा जो काही सोनंदीचा फोटो आहे तो फोटो त्याच्या मोबाईलमध्ये असतो आणि त्याला मात्र तेथे गेल्यानंतर सोनंदी जे काही आता म्हणजे सगळ्यांच्या समोर भाषण करत आहे ते सर्व आठवतं आणि त्या फोटोकडे तो सारखा पाहत असतो। म्हणजे माझ्यासारखा माणूस नकळत तुमच्या समोर ओपन होतो, खरंच नक्की तुम्ही अशी काय जादू करतात। तेव्हा लगेच आता आनंद आणि निकिता तेथे आलेले आहेत। ते मात्र बघतात की समर इतका रोमॅन्टिक होऊन हसत आहे आणि कोणत्या मोबाईलमध्ये नक्की काहीतरी तो सोनंदीचाच फोटो बघत असेल, म्हणून आता ते अगदी जवळ येतात। आता नक्की हा काय बघतो म्हणून डोकावून बघून दोघेही आता एका जोरात आवाजात भो असं करतात। समर खूपच घाबरतो। तेव्हा आनंद आणि निकिता जोरजोराने हसायला सुरुवात करतात। समर त्यांच्यावर ओरडतो की काय तुम्ही दोघं मूर्ख आहात का, अरे काय ओरडलात तुम्ही। त्यावरती निकिता म्हणते की आनंद, अरे तू बघितलंस का, बायको रोज दिवसभर समोर असते तरी सुद्धा मात्र तो बायकोचा फोटो आता बघतोय। तेव्हा आता समाधान नाही होत तर आनंद म्हणतो की हो ना, शेवटी काय करणार, बिचाऱ्याला मात्र खूप आठवण येते त्याच्या बायकोची, त्यामुळे तो काय करणार। तेव्हा समर म्हणतो की हे बघा असं काही नाही, मी फक्त फोटो बघत होतो, का मी फोटो नाही बघू शकत। त्यावर आता निकिता म्हणते की नाही, अरे तसं नाही, मी बघू शकतो माणूस फोटो, पण ते फोटो बघता बघता त्यामध्ये गुंग होणं, मग्न होणं सगळं माणूस करू शकतो। त्यावरती आता लगेच आनंद म्हणतो की अगं हे बघ निकिता, अगं तू असं काय करतेस। बायकोपासून निघताना मात्र आता समर असंच करतो, म्हणजे सकाळी निघताना तो सोनंदी वहिनींना भेटतो, त्यानंतर ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर तो आता सरळ कामाचं विचारपूस करतो। परत हाच विचारात पडतो की नक्की सोनंदी मॅडम काय करत असतील, त्या ऑफिसला गेल्या असतील का, काय करत असतील, आता नक्की त्या काय करत असतील, त्यांचा अजून फोन का आला नसेल, मेसेज का आला नसेल, हेच मात्र आता समरच्या डोक्यात सुरू असतं आणि काम मात्र राहतं बाजूला। त्यावरती आता समर म्हणतो की एक मिनिट असं माणूस सहजपणे विचारू शकतो। त्यावरती आता आनंद म्हणतो की हो सहजपणे विचारू शकतो, तुझ्यासारखं मात्र सतत सोनंदी मॅडम हे करत असतील, सोनंदी मॅडम ते करत असतील, हे करणं खूप वेगळं आहे। परंतु हे बघ समर, अरे मी मात्र तुझ्यासारखं करत नसतो आणि मी 10 मिनिटांनी मात्र निकिताला मेसेज करतो, असं काही माझं सुरू नसतं तुझ्यासारखं। तेव्हा समर म्हणतो की डार्लिंग, अगं बघितलंस का, तुझा नवरा जरा सुद्धा तुला मिस करत नाही। समर म्हणतो की हे बघ आमच्यामध्ये मात्र तू भांडण लावू नकोस। तेव्हा आता निकिता म्हणते की हो आता मी बोलता बोलून गेले, पण मी आनंदकडे नंतरच पाहते। आणि हे बघ समर, अरे आमचं जाऊन दे, आमचं आता जुनं झालं, आमच्या लग्नाला खूप बरीच वर्ष झालीत, पण तुझं काय, अरे आम्हाला 2 मुलं सुद्धा झाली आणि आय लव्ह यू, आय मिस यू असे म्हणत मात्र आम्ही इतकी वर्ष आमचा संसार इथपर्यंत आणला, आपलं काय, आपण कधी म्हणणार आय लव्ह यू, आय मिस यू। समर म्हणतो की नाही आणि हे बघा आता हे सर्व बालिश आहे आणि बालिश माझी स्टाईल नाही। आता समोर असं म्हटल्यानंतर आनंद त्याला म्हणतो की अरे जेव्हा तू सिंगापूरला गेला होता तेव्हा मात्र तू मला सोनंदी वहिनीबद्दल का विचारत होता, मग असं सारखं म्हणजे सतत सोनंदी बोलत होता। त्यावरती आता लगेच आनंद म्हणतो की हो नक्कीच। समर म्हणतो की मी कशाला विचारत असेल, आनंद काही पण म्हणतो। त्यावरती आता लगेच म्हणते की हो मी मात्र तेथे नव्हते आणि तू मला सांग तिकडे असताना नक्की तो काय म्हणत होता। तेव्हा आनंद सांगायला सुरुवात करतो, तो मला असं म्हणायचं की अरे हे बघ सोनंदी मॅडम काय करत असतील, कारण त्यांची मला फार आठवण येते, त्यांची सवय मला झालेली आहे। जे सुरुवातीला तो फोन करायचा आणि जरासा कामाबद्दल बोलायचा आणि कारण विरह मात्र आता बिचाऱ्याला सहन होत नव्हता, सगळी काम मात्र बाजूला होती आणि हा फक्त सोनंदीला आठवत होता आणि माझ्याशी बोलत असताना मात्र तिकडे सोनंदी वहिनींना गुचक्या लागत असतील, फक्त सोनंदी वहिनी हेच मात्र याचं सुरू होतं। त्यानंतर आता इकडे सोनंदी तयार होऊन अधिक मासाच्या वाणासाठी इकडे माहेरी आलेली आहे आणि ती मात्र पोळ्या वगैरे करत असते। मंदाची सुरू असतं की सोनंदी अगं जरा पटपट कर। सोनंदी म्हणते की हो आणि अंशुमन राव येतील, समरराव येणार आहेत ना सर। सोनंदी म्हणते की हो येणार आहे, पण आई ऐक ना, मी तुला काय विचारते, पूजे दिवशी मात्र सुष्मिताने तुला फोन केला होता ना। तेव्हा मंदा विचारते की तुला कसं माहिती। सोनंदी म्हणते की कारण तो फोन ठेवल्यानंतर मी तेथे होते, नक्की तुमच्यात काय बोलणं झालं। तेव्हा मंदा मुद्दा म्हणते की मला नाही आठवत। सोनंदी विचारते की खरंच, मंदा नाही म्हणते। तर लगेच सोनंदी म्हणते की आई हे फक्त ती फोनवर रडत होती। मंदा म्हणते की हो। तेव्हा सोनंदी पुन्हा म्हणते की तू ऐकतेस का, सुष्मिता रडत होती। तर लगेच मंदा म्हणते की हो ऐकते। सोनंदी विचारते की मग आई सांग नक्की तुमच्यामध्ये काय बोलणं झालं।
तर मंदा म्हणते की हे बघ अगं, थोड्याशा गोष्टीवरून कुरबुरी होतच असतात आणि तुला तर माहितीच आहे की ती कशी लहान बाळ आहे, आपल्याला सवय आहे आणि अंशुमन रावांना मात्र सवय नाही, एवढंच. त्यावरती मात्र स्वानंदी म्हणते की आई, तुला त्या अंशुमनवर इतका कसा विश्वास आहे ग? तर मंदा म्हणते की अगं हे बघ, कारण मात्र मी खरेपणा बघितलेला आहे आणि तू प्रत्येक वेळेस तोच कसला विचार करत असतेस ग, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वाईटच घडणार आहे असं तुला वाटतं का? त्यामुळे तू आता इतका त्रास करून घेऊ नकोस आणि तो विचार सुद्धा करू नकोस. आणि हे बघ सुष्मिता माझी मुलगी आहे, मला माहिती आहे की ती चांगला संसार करेल, सगळं काही छान होईल आणि तुला नक्की म्हणायचं काय आहे की मला तिची काळजी नाही. त्यावरती स्वानंदी म्हणते की ऑफकोर्स आई, मला कळतं की तुला तिची काळजी आहे म्हणून. आणि हे बघ प्रश्न हा आहे आई, अंशुमन चांगला मुलगा नाही. मी तुला प्रत्येक वेळेस तेच सांगत राहील की तू सुष्मिताच्या बाबतीत खूप चुकीचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता लगेच ही मंदा म्हणते की हे बघ तू असला विचार करू नकोस, मला पूर्ण खात्री आहे की नक्की चांगला संसार करेल म्हणून. त्यानंतर आता इकडे निकिता ही आनंदला म्हणते की मला तर असं वाटतं ह्या दोघांची डोकं एकमेकांना चांगली धडकणी आपटून द्यावी, म्हणजे शेवटी कसं की ह्या दोघांना एकमेकांच्या मनातील तरी कळेल. त्यानंतर मात्र आता समर म्हणतो की झालं तुझं बोलून, माझी खिल्ली उडून झाली असेल तर मी माझं काम करतो. आनंद म्हणतो की हे बघ सगळं काम झालेलं आहे, परंतु मला एक गोष्ट सांग, तुला स्वानंदी बहिणीचे काही फोटो वगैरे बघायचे आहे का, लहानपणीचे कसले रोमॅन्टिक वगैरे, तर ते तू बघून घे, मी मात्र मीटिंगची तयारी करतो, मीटिंगचं सगळं काही काम करतो. तेव्हा आता निकिता म्हणते की तुम्ही दोघंही शांत बसा आणि काय सारखं काम काम काम, अरे समर कामाचा लोड थोडा कमी कर आणि संसाराकडे लक्ष दे. तेव्हा समर म्हणतो की हे बघ आमचा संसार एकदम छान सुरळीत सुरू आहे, त्यात कसलं लक्ष द्यायचं. त्यावरती आता लगेच अरे तुमचं प्रमोशन व्हायला नको का? तेव्हा समर विचारतो की कसलं प्रमोशन? अरे हे बघ आता तुम्ही नवरा बायको आहात आणि नंतर मात्र आता तुम्ही आई बाबा सुद्धा होणार आहात. हे ऐकल्यानंतर समर म्हणतो की काय बोलतात? आई बाबा म्हटल्यानंतर आता समर धक्क्यानेच पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे मंदा ही स्वानंदीला विचारते की झालं का, सगळं काही व्यवस्थित झाले का? स्वानंदी म्हणते की हो झालेलं आहे. आणि तेवढ्यात मात्र आता सुष्मिता आणि अंशुमन दोघं येतात. सुष्मिता खूपच छान नटून थटून आलेली असते आणि हाय मम्मा असं करते. मंदाला फारच आनंद होतो. मम्मा लगेच धावतच जाते आणि तिचे पापे वगैरे घेते आणि काय कशी आहे शेंडेफळ वगैरे विचारते आणि दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. स्वानंदी त्यांच्याकडे पाहतच असते आणि तेवढ्यात मंदा बाबांना आवाज देते की अहो बघितलंस का, कोण आलं, तुमचं शेंडेफळ आलं. आणि तेवढ्यात बाबा बाहेर येतात आणि मग विचारतात की कसे आहे. तेव्हा सुष्मिता खुश होत म्हणते की मजेत आहे. लगेच मात्र ते दोघंही बाबांच्या पाया पडतात. तेव्हा बाबा म्हणतात की समजुतीने संसार करा म्हणजे झालं. तर मंदा खुश होत म्हणते की लग्न मात्र माझ्या सुष्मिताला मानवलं आणि बघा किती ग्लो आलाय माझ्या सुष्मिताच्या चेहऱ्यावर. आणि काय हो जावई बापू, जास्त त्रास तर देत नाही ना? तर अंशुमन म्हणतं की नाही हो, मी काहीच त्रास देत नाही, माझी बायको खूप गोड आहे. आणि तेवढ्यात आता सुष्मिता म्हणते की मम्मा अगं आपल्या घरामध्ये मात्र जास्त हॉट होतंय, म्हणजे गरम होतं, आपल्याकडे मात्र असं नसतं, हो की नाही अंशुमन? तेव्हा बाबा सुष्मिताकडे पाहतात, बिचारी स्वानंदी आल्यापासून काम करत आहे. तेवढ्यात मंदा आता लगेच स्वानंदीला म्हणते की अगं स्वानंदी थंड पाणी घेऊन ये जरा, उन्हात तानातून आली नाही. बाबा मात्र नंदूकडे पाहत असतात. तर मंदा म्हणते की एक काम करा, पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर छानपैकी एसी मध्ये आराम वगैरे करा. तेव्हा आता बाबा लगेच म्हणतात की नंदू सुद्धा उन्हातूनच आली होती, आल्या मात्र लगेच तिला 4 काम सांगितली, मग तसं तू सुष्मिताला सुद्धा काम सांग. तेव्हा स्वानंदी म्हणते की बाबा जाऊन दे, मी आणते पाणी. बाबा म्हणतात की हे बघ आता सुष्मिता ढोकळ्याचं काम करेल. मंदा म्हणते की तिला कुठे काम करता येतं, लहान आहे ती अजून, आणि स्वानंदी मात्र खूप छान स्वयंपाक करते म्हणून तिला मी स्वयंपाकाची जबाबदारी दिली. बाबा म्हणतात की काही लहान वगैरे नाही, लग्न करण्याची अक्कल आहे ना, घरातील काम सुद्धा तिने केलीच पाहिजे, म्हणून बाबा तर चिडलेले असतात. स्वानंदी बाबांना शांत राहायला सांगते आणि स्वानंदी मात्र सगळ्यांना शांत राहायला सांगते. जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला आवाज देते. तेवढ्या शेजारच्या शांता काकूंचा आता ह्या मंदाला फोन येतो, तो सुष्मिता बद्दल. आणि हो छान दिसते ना, खरंच मी घेऊन येते ना तुमच्याकडे, आत्ताच आली, तुम्ही बघितलं असेल ना तिला, म्हणून आता छान गप्पा सुरू असतात आणि बिचारी स्वानंदी काम करत आहे. नंतर आता लगेच निकिता म्हणते की अरे समर तू इतका काय ओरडतोस? आई बाबा म्हटल्यानंतर समर म्हणतो की आई बाबा म्हणायचं म्हणजे नक्की काय, कशाला असं बोलतात? आणि हे बघ आनंद, तुझ्या बायकोला ना वेड लागलेला आहे, तिला तू पटकन बाहेर सोडून. तेव्हा निकिता म्हणते की आनंद मला वेड लागलं, तू मला माहेरी सोडणार आहेस का? आनंद म्हणतो की नाही, आणि निकिता म्हणते की हा ओव्हर ऍक्ट करतो. आणि हे बघ आता मात्र समर म्हणतो तुम्ही दोघं मात्र बोलत बसा, मी जातो, म्हणून तो जायला निघतो. निकिता म्हणते की 1 मिनिट. समर म्हणतो की आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे. तर आनंद म्हणतो की हे बघ तुमची प्रेमाची गाडी मात्र कधीशी मैत्रीची गाडी सोडून तिकडे प्रेमाच्या दिशेने धावत आहे, फक्त तुम्हाला ते कबूल करायचं नाही एवढंच. निकिता म्हणते की हो समर, अरे तुझं प्रेम आहे.
आनंदीवर तू कबूल कर. आणि तू फक्त ते प्रेम मान्य करत नाही, अगदी डोळे बंद करून बसलेला आहे. तेव्हा आता समर म्हणतो की माझे डोळे उघडे आहेत. तर आनंद म्हणतो की अरे तसं नाही, परंतु तुला ते बघायचं नाही. म्हणजे बाहेर असताना तू स्वानंदी वहिनीला मिस करत होता. तिच्याशी तुला बोलावंसं वाटत होतं, तिची विचारपूस करावीशी वाटत होती, तिच्या तब्येतीची काळजी तुला वाटत होती. आणि हे फक्त प्रेमात असतानाच होतं. आणि हे फक्त तुमच्यात मध्ये आता फक्त मैत्री वगैरे राहिलेली नाही, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झालेला आहे. आणि तू कबूल कर की तू प्रेमात पडला. आणि हे पग मात्र तू कबूल कर. आणि अगं निकिता समजाव ना तू याला. तर याची विकेट पडलेली आहे. त्यावरती मात्र आता निकिता म्हणते की हो ना, खरंच नक्कीच. निकिता म्हणते की हो, तू तिला सांग की माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून, स्वानंदीवर तू तिला कबूल कर. तेव्हा आता समर फक्त पाहत असतो. स्वानंदी किचन मध्ये आहे आणि अंशुमन तिच्या मागून येतो आणि म्हणतो की हाय हाय वहिनी, जरा पाणी मिळेल का. स्वानंदी काहीच बोलत नसते. तेव्हा तर लगेच मात्र अंशुमन म्हणतो की अगं मी या घरातील जावई आहे आणि इथे तरी तुझा ॲटिट्यूड जरा कमी कर आणि दे ना. अगं मला पाणी दे. तू मला पाणी सुद्धा देणार नाही का. ओके ठीक आहे. अंशुमन आता डायनिंग टेबलवर जवळ जातो आणि मुद्दाम ग्लास घेतो आणि तो ग्लास खाली मोकळा आहे तर तो लगेच खाली फेकून देतो. आनंदी मात्र रागाने तो ग्लास उचलते आणि तिथे किचनवर ठेवते. अंशुमनकडे रागाने पाहत असते. अंशुमन मुद्दाम म्हणतो की सॉरी बरं का वहिनी. तेव्हा स्वानंदी रागानेच म्हणते की माझ्या बहिणीला तू फसवलं आणि कोणत्या प्रलोभन, म्हणजे तू असं काय केलं, आम्हीच तिला दाखवलं आणि तिला फसवलं. पण एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, अंशुमन तिच्याबरोबर तू जर काही वाईट केलं आणि तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी सुद्धा माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा अंशुमन म्हणतो की हो, तू तर चिंगीसाठी लढली, श्वेतासाठी लढली, पण काय उपयोग झाला. मी तर डायरेक्ट तुझ्या बहिणीशी लग्न केलं आणि लग्न तर शेवटी मी केलंच, परंतु आता मात्र तुम्हाला नीट वागायला सांगतेस का. आणि हे बघ, आता जर मला राग आला आणि तो तुझ्या बहिणीवर सुद्धा निघू शकतो. तेव्हा स्वानंदी रागाने म्हणते की काय रे, मला धमकी देतोस का. अंशुमन तिला म्हणतो की मी तुझ्या 4 पावले पुढे असतो, हे नेहमी तू विसरतेस का. आता मात्र हा गेम आहे तर आपण मात्र थोडासा 4 पावले म्हणजे मागे घेऊयात. तेव्हा लगेच स्वानंदी विचारते की कसल्या गेमबद्दल बोलतो. अंशुमन म्हणतो मी तुझ्या बहिणीशी लग्न करणार होतो, हे तुला माहिती नव्हतं आणि तू मला थांबवण्यासाठी त्यामुळे काहीच करू शकले नाही, परंतु आता मात्र बघूयात की तू काय करते म्हणून. स्वानंदी विचारते की असं तू काय करणार आहे. तर अंशुमन म्हणतो की बघ, पुढच्या 6 महिन्यामध्ये मी मात्र या घरात तुला परत पाठवेल, म्हणजे दादा तुला डिव्होर्स देणार आहे. नंतर आता इकडे समर आनंद आणि निकिताला म्हणतो की तू आणि निकिता आता काहीही बोलतात, प्रेम काय, विकेट काय, काही कसं. अगं निकिता, हे बघ तुझ्या नवऱ्याचं मात्र काही सुरुवात झालेली आहे आणि आता आमच्यामध्ये जे काही आहे ते व्यवस्थित सुरू आहे. जगासाठी जरी आम्ही चांगले नवरा बायको असलो ना तरी सुद्धा आम्ही दोघं चांगले नवरा बायको आहोत आणि मित्र सुद्धा आहोत. 2 मित्र, त्यांचं लग्न झालेलं आहे, ते पण एका रूम मध्ये झोपतात. हे सगळं काही असं आहे. त्यावरती आनंद म्हणतो की हे बघ, हे जे काही आहे ना सर्व, ते तुला ओळखत नाही ना तर त्यांना बढव, कारण आम्ही दोघं तुला खूप वर्षापासून ओळखतो, त्यामुळे आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे असं आम्हाला वाटेल. हे सगळं काही तू विसर. जेव्हा तू स्वानंदी वहिनीशी बोलत असतो तेव्हा तर लाजत असतो, असं गुलाबी गुलाबी होतो. समर हसतो. तेव्हा लगेच आता समर हा निकिताला म्हणतो की लवकर तू याचे डोळे म्हणजे चेक कर, कारण याला चष्मा लागणार आहे लवकरात लवकर, कारण याला सगळं काही चुकीचं दिसतं. तेव्हा निकिता म्हणते की काय रे, सारखी गाडी तुझी त्याच्या चष्म्यावर का उतरते, आणि जरीही त्याला चष्मा लागला तरी सुद्धा तो क्यूटच दिसणार आहे. आनंद मात्र खुश होत थँक्यू बायको असं म्हणतो. तर निकिता म्हणते की दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे काही दिसत आहे तर तेच आम्ही दोघं बोलत आहे. आम्हाला एक गोष्ट सांग, तू सतत तिचे फोटो बघत असतो, तिला सतत कॉल करतो, तिला मिस करत असतो, मग हे प्रेम नाही तर काय आहे. समर म्हणतो की कारण मी त्यांचं कौतुक करतो आणि मिस करायचं म्हणताल तर आता इतक्या दिवसातून मी परदेशी गेलो होतो लग्नानंतर, म्हणून असं वाटत असेल. तुम्हाला तर माहिती आहे की मी कोणत्या परिस्थितीत परदेशी गेलो होतो, जे मन इथे आणि शरीर तिथे असं माझं झालं होतं. तेव्हा निकिता म्हणते की हो का, खरंच समर एवढंच कारण आहे का. तर समर म्हणतो की चिंगीच्या बाबतीत अस्वस्थ वाटत होतं आणि स्वानंदी मॅडम एकट्या खिंड लढत होत्या आणि अशा परिस्थितीत मात्र स्वानंदी मॅडमला माझी जास्त गरज होती. मी त्यांच्यासोबत तेथे असायला हवं होतं, याचं मला जास्त गिल्ट वाटतं. आणि गंमत म्हणजे त्यांनी एकदाही फोनवर कुरघुर केली नाही, कारण या परिस्थितीत तुम्ही मला सोडून गेला. त्यांनी मात्र मला एकटेपणा जाणूनच दिला नाही, घर सांभाळलं आणि चिंगीला न्याय मिळण्यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न केलेत. ठामपणे त्या तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या, तिला हॉस्पिटलला घेऊन गेल्या आणि आधेराच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा ठामपणे आधेराच्या बाजूने उभ्या राहिल्यात आणि ठामपणे आपल्या आईच्या विरोधात उभ्या राहिल्यात. आणि हे सगळं काही कमी होत
होतं, म्हणून अंशुमन आणि सुष्मिता त्यामध्ये लग्न करून घरी आले. त्यावेळी स्वानंदी मॅडमला केवढा जबरदस्त धक्का बसला असेल मी तर खरंच कल्पना सुद्धा करू शकत नाही. सुष्मिता मात्र वाटेल तसं स्वानंदी मॅडमशी बोलतात, पण तरी सुद्धा स्वानंदी मॅडम तिला समजून घेतात, का आईसारखं प्रोटेक्ट करतात. तर सगळं काही ऐकल्यानंतर निकिता म्हणते की हो ना, किती चांगले आहेत रे स्वानंदी मॅडम. तेव्हा समर म्हणतो की हो ना, खरंच खूपच चांगले आहेत, सुस्वभावी आहेत त्या. आनंद विचारतो की तुला खरंच एवढंच वाटतं का स्वानंदी बहिणीबद्दल. समर म्हणतो की प्रेशरच नाही, कारण अशी परिस्थिती जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये येते तर तो कोलमडून जात असतो. स्वानंदी मॅडम मात्र खचल्या नाहीत, शांतपणे आणि खंबीरपणे त्याला सामोरे जात राहिल्या. मी जर त्यांच्या जागी असतो तर मला हे जमलंच नसतं, मी रागवलो असतो, चिडलो असतो, माझे पेशन्स संपले असते, परंतु त्या मात्र सगळं काही बरोबर हँडल करतात एकदम शांतपणे आणि मनातून मात्र फार हळवे आहेत. आणि मुळात म्हणजे त्यांच्यामध्ये एक संवेदनशील माणूस दडलेला आहे. मी खरंच खूप लकी आहे, कारण स्वानंदी मॅडम माझ्या आयुष्यामध्ये आल्यात. ऐकून आता समोर बोलतच असतो. हे सर्व ऐकून आनंद आणि निकिता खूप खुश होत असतात. त्यानंतर आता इकडे स्वानंदी म्हणते की अरे काळजी तर मला माझी नाही तुझी वाट. दुसऱ्याचा संसार मोडावा अशी कधी इच्छा मी केलेली नाही, आणि मला माहिती आहे की तू माझ्या बहिणीला फसवतोस, त्यामुळे तुमचं हे कमकुवत लग्न आहे, लग्न मोडावं अशी तर माझी नक्कीच इच्छा आहे. आणि आपण ठरवूयात की पुढच्या 6 महिन्यात नक्की कुणाचा डिव्होर्स होतोय, तुझा की माझा. आणि हे बघ आता मात्र मला खूप काम आहेत, माझ्या नजरेसमोरून तू जा, चालता हो. आणि तेवढ्यात सुष्मिता तेथे ती लगेच म्हणते की ताई तुझं नेहमीच आहे, तो आता अंशुमनला काय म्हणाली, चालता हो असं म्हणाली का. आणि ताई तुझं माहिती आहे ना की ते आज आपल्या घरी मानाने आलेले आहेत, त्यांचा इन्सल्ट तू आज आपल्या घरी का करते. तेव्हा स्वानंदी म्हणते की अगं इन्सल्ट करणं राम राहिलं, परंतु मला तर ह्या माणसाबरोबर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही. आणि ऐक जरा शांतपणे विचार कर की मी तुझ्या वाईटाचा विचार करणार आहे का. तुला खरंच असं वाटतं का आजपर्यंत आपण एकमेकींसाठी काय काय केलं याचा विचार कर. आजपर्यंत मात्र कायम तुला ज्या हव्या त्या सगळ्या गोष्टी मी करत आले, कुठे मोठी बहीण म्हणून कमी पडले का. प्रत्येक वेळेस मी तुझ्यासाठी बाबांचं मन वळून त्यांची समजूत काढली, आणि आज मात्र माझ्यापेक्षा तुला हा माणूस जास्त विश्वासू वाटतो का. आणि तुला माहिती नाही सुष्मिता हा माणूस कसा आहे. आणि तेवढ्यात मंदा तेथे येते. मंदा हे सर्व ऐकून विचारते की काय सुरू आहे घरामध्ये. सुष्मिता लगेच म्हणते की बघ ना मॉम, अगं आजच्या दिवशी सुद्धा ताईला कंट्रोल करता आलं नाही, बघ ती अंशुमनला कसं बोलते. मंदा विचारते की काय झालं स्वानंदी, अगं तुला मज्जा वाटते की हे सर्व करताना कशाला सारखा सारखा त्यांचा अपमान करत असते. आता अंशुमन लगेच भोळेपणाचं रूप घेतो आणि मग मुद्दाम त्यांच्यासमोर म्हणतो की का गं बहिणी तू का असं वागतेस, अगं मी काही गुन्हा केला का, माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही लग्न केलं, असे बोलून आता अंशुमन लगेच बाजूला निघून जातो. तर सुष्मिता म्हणते की हे बघताय आता त्या घराची मालकीन मी आहे, माझ्याकडे चाव्या वगैरे सगळे अधिकार आहेत, प्लीज माझ्या नवऱ्याचा इन्सल्ट मात्र तुझ्याकडून ऐकून घ्यायचं नाही. आणि आता मात्र मी येथे नाही थांबणार, मी माझ्या नवऱ्यासोबत आमच्या घरी जाते. तर मंदा लगेच म्हणते की अरे देवा काय चाललं यांचं. ते दोघी जण मात्र वान न घेताच जातात. आणि लगेच मंदा आता स्वानंदीला बोलते की झालं का तुझं शेवटी समाधान, आणि कधीतरी तोंडाला आवर घाल ना. स्वानंदी म्हणते की आई अगं तुला माहितीये का अंशुमन मला काय म्हणाला आता, तो माझ्याबद्दल आणि राजवाड्यांबद्दल. आता मंदा ऐकून घ्यायला तयारच नसते. मंदा म्हणते की अगं हे बघ, अगं जरा तरी माझ्या जावाईचं कौतुक कर, माझ्या लेकीचं. आणि अधिक मासाच्या वेळेस अगं जावाईचं मानपान करत असते. एकतर मला 2 जावई आहे आणि मला केवढं मोठं पुण्य कमवायचं होतं, ते सुख सुद्धा स्वानंदी तू माझ्या हाताला लागून देणार नाहीस का गं. अगं सुष्मिता बाळा अगं ऐक ना. आणि त्यांना थांबवायला जाते. त्यानंतर मात्र स्वानंदीला फार टेन्शन येते. तर इकडे समर स्वानंदीचं कौतुकच करत असतो. खरंच स्वानंदी मॅडमची कमाल आहे, त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि तेवढ्यात मात्र आता बोलता बोलता त्या दोघांकडे लक्ष देतो आणि विचारतो की काय असं भूत बघितल्यासारखं तुम्ही माझ्याकडे का बघतात असं विचारतो. निकिता म्हणते की बघितलंस का आनंद, अरे समरला बायकोबद्दल किती प्रेम आहे, काळजी आहे, एवढंच आहे तर बोलून टाक तिला. आणि मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त प्रेम आहे तुझं तिच्यावर, त्यामुळे ना तू तिला प्रेम सांगूनच टाक. अरे तू आता मात्र जे काही बोलत होता ते किती प्रेम असल्यासारखं दिसत होतं, त्यामुळे तू एकदा तिच्याशी बोलून टाक. पण म्हणतो की मी कौतुक करत होतो. तेव्हा निकिता म्हणते की डोंबल्याचं कौतुक, ठीक आहे आपण कौतुक म्हणूयात त्याला, परंतु कौतुक जेव्हा वाटतं की जेव्हा प्रेम असतं ना तेव्हाच कौतुक वाटतं. आनंद मात्र बघ दिवस रात्र माझं कौतुक करत असतो. आनंद म्हणतो की हो नक्कीच, जे प्रेमात असल्यानंतरच माणूस कौतुक करत असतो. निकिता म्हणते की हे बघ तुझं प्रेम कबूल करण्यासाठी तू मात्र छान असं काहीतरी सेटअप कर, हा मी तुला शिकवते, असं मस्तपैकी रोमॅन्टिक काहीतरी सेटअप कर असं ते शिकवतात. तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.